कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती रुपाली मात्र समोर आली ना तर थेट तिच्या डोळ्यात बघायचं आणि तिच्याशी बोलायचं। तिला सतत जाणीव झाली पाहिजे की आपण सगळे एकत्र आहोत आणि ती या राजाध्यक्ष कुटुंबाचं काहीही वाईट करू शकत नाही। ठीक आहे, म्हणजे आता मला असं वाटतंय की नागाचा प्रश्न या घरातून सुटलाय। नाही भाऊजी, नागाचा वध करावाच लागेल, पण आता तो या घरात प्रवेश करणार नाही एवढं नक्की। पण त्या बाईचं काय करायचं? तिचा पण निकाल लावायला पाहिजे ना। पण तेजस भाऊजी, आता तो नाग नाहीये ना तिच्या मदतीला, ती एकटी काही करू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस आपल्याला वाटत होतं की सगळं काही विरोचकाच्या बाजूने घडतंय, विरोचक जिंकतोय, पण आज खूप दिवसांनी काहीतरी आपल्या बाजूने घडलंय, काहीतरी सकारात्मक घडलंय। आज जे काही घडलंय ना तो एका अर्थी देवी आईचा संकेत आहे। विरोचकाचा अंत जवळ आलाय। यापुढे आपण सगळे असेच एकत्र राहूया। आपण एकत्र असलो ना की तिचा आत्मविश्वास डगमगतो। आत्मविश्वास असला की माणूस जगातली कुठलीही लढाई जिंकू शकतो, पण आत्मविश्वास नसला की माणूस काय एखादा राक्षस सुद्धा शून्य आहे। यापुढे घरात वावरताना आपण मानसिक दृष्ट्या कणखर असायला हवं। एक गोष्ट विसरून चालणार नाही, तो विरोचक आहे। तो आपल्या मनाशी मेंदूशी खेळेल आणि म्हणूनच आपल्याला योग्य अयोग्यतेची जाण ठेवायला हवी, जागरूक राहायला हवं। अस्तिका, 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 असं नाही होऊ शकत। विरोचक करू शकत नाही, 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 नाही करू शकत, विरोचक करू शकत नाही, 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 नाही। काय करते मी? त्यांनी असं काहीतरी केलंय ज्याने तुम्ही स्वतःला संपवणार आहात। मीच मला संपवते। नाही, 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 अस्तिका, 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 बोलव तिला। दुसऱ्याचं शीर उडवण्याची धमकी देणारा स्वतःच डोकं फोडून घेतोय। काय झालं? घाबरला विरोचक? अस्तिका, अस्तिका, आठवण येते तुझ्या अस्तिकाची? बोल ना, तुझ्या नागाची आठवण येते। पण आता उरले तरी काय तुझ्या हातात? आता त्या अस्तिकाची आठवणच काढायची, कारण तुझी अस्तिका संपली। तुझा नाग मेला विरोचका।
म्हणाले होते ना मी, तुझा अंत जवळ आलाय. आता नागाला घेऊन ये, नाहीतर अख्ख्या नागसेनेला. तू मरणार म्हणजे मरणार. आणि मी नाही मारणार तुला, तू तुझ्या कर्माने मरणार. शिरतंय का डोक्यात? फाल्गुनी, लक्षात ठेव, ही मूर्ती रूम मधून अजिबात हलवायची नाहीये, नाहीतर नेहमीसारखा काहीतरी वेंधळेपणा करशील. नाही नाही नाही, असं काही नाही होणार काकुमा, आय प्रॉमिस. नेत्रा, आपण काकुमाच्या रूम मध्ये पण ठेवूया का एक मूर्ती? त्यांच्या खोलीत सुद्धा ठेवली आहे. घरात प्रत्येकाच्याच खोलीमध्ये ठेवली आहे. परफेक्ट. आता अजिबात काळजी करायची नाही हा. तो नाग घरात नाही शिरणार. नेत्रा, एक सांगू, तुला देवी आईचं वरदान आहे, त्यामुळे तू आमच्यापेक्षा खूप वेगळी आहेस. पण वेगळी म्हणजे कोण आहेस सांगू? सुपर वुमन. वा, एकदम परफेक्ट आहे काकुमा, सुपर वुमन. आणि गंमत काय माहितीये, तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा आम्ही सुपर वुमन असल्यासारखं वाटतं. नेत्रा, आपल्या घरात जे काही घडते त्याच्यामध्ये तू ज्या प्रकारे लढतीयस ना, त्याच्यामुळे आम्हाला खूपच कॉन्फिडन्स मिळतोय. आता मी ना नागाला घाबरणार ना विरोचकाला. आता आमच्यात ना भीती गेलीये. हो, आता ना रुपाली किंवा त्या विरोचकाबद्दलची भीतीच गेलीये. असं वाटतं की आम्हाला सुद्धा देवी आईचं वरदान मिळालंय. आहेस तुम्हाला वरदान. सत्य असत्याच्या लढाईमध्ये तुम्ही सत्याच्या बाजूने लढताय, आणि जो सत्याच्या बाजूने लढतो देवी आई नेहमी त्याला काही ना काही वरदान देतेच. तुमच्या दोघांच्या डोळ्यात जो आत्मविश्वास दिसतोय ना आता, तो असाच कायम राहू द्या. खरंच नेत्रा, तू जे काही वागलीस ना त्याच्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स मिळालाय. पण आता तो राक्षस अजून एग्रेसिव्ह होईल का? हो, होईल. आणि आता तो आपल्या आत्मविश्वासावर हल्ला करेल. तेव्हा आपली खरी परीक्षा असेल. म्हणजे तो काय करणार? कदाचित आज जे काही घडलं त्याहीपेक्षा भयंकर काहीतरी. पण आपण अजिबात घाबरायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.